प्रभाग क्रमांक 23 म्हणून संगीताताई मुकेश पाटील म्हणजे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहात. एकूण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागामध्ये हवा तसा हवा तेवढा आणि हवा पद्धतीने विकास झाला आहे का? विकास तर झालेला आहे मॅडम. गेली 15-20 वर्ष आम्ही इथे नगरसेवक पद, माझे वडील पण 3 टर्म नगरसेवक होते. त्यानंतर 2015 साली लेडीज प्रभाग पडल्यामुळे माझी मिसेस संगीता मुकेश पाटील या भरघोस मतांनी निवडून आल्या. त्याच्यानंतर आमची कामं होत राहिली आणि गेल्या 5 वर्षात जो आम्हाला निधी मिळाला नाही त्यामुळे थोडी कामं मागे पडली, पण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला. पण तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? उत्तम प्रकारे चालू आहे मॅडम. सामाजिक म्हणजे एकूणात किंवा समाजकारणात कधीपासून आलात? मॅडम आमचं घराणंच ते राजकारणाबद्दल आहे आणि तेव्हापासूनच तुम्ही म्हणजे चालू आहे तिथे. बरं, आता सध्याचं जी काय निवडणुका लागल्या आहेत ह्या 10 वर्षानंतर लागलेल्या आहेत, तर ह्याच्यामध्ये जो काही बराचसा अमाप बदल झालेला आहे, तुम्हाला त्या बदलाबद्दल काय वाटतं की तो योग्य आहे किंवा 10 वर्षाच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यामध्ये तुम्हाला काय फरक आहे? निवडणुका योग्य बोलणं तर चुकीचंच आहे पूर्णपणे. निवडणुका ज्या लोकांच्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत सगळ्या, आणि लोक आपल्याला, मला ज्यांनी लोकांनी सपोर्ट केला का तुम्ही माघार घ्यायची नाही किंवा काय, त्यांच्यामुळे मी आज ही इलेक्शन लढत आहे. बरं, आता ज्या राजकीय घडामोडी चालवल्या आहेत तर त्या तुम्हाला काय वाटतं, योग्य आहेत का? योग्य नाही, योग्य. हां, ह्या अशा पद्धतीने अशा प्रकारे निवडणुका कधी बघितलेल्या नाही, आणि लोकांना पण, लोकांच्या भावना पण त्याच आहेत. अशा निवडणुका आम्ही अजूनपर्यंत बघितल्या नाही. बरं, तुमचं एक विजन काय असणार आहे? कारण आता सध्याचं पर्व आहे विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. प्रभागाचा विकास झाला की आपाप शहराचा देखील विकास होतो. त्या दृष्टीने आपल्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकते? कुठले? मॅडम, विकास करायचा म्हणून आम्ही इलेक्शनला उभं राहिलेलो आहे, आणि याच्या पुढे होऊन जाईल ते सगळं. जे विकास होईल, जे काय आहेत आवश्यक गोष्टी त्या सगळ्या इथं लोकांच्या भावना सांगतायत, त्याच्यामुळे आम्ही इलेक्शन लढत आहे. बरं, तुम्ही सांगा लोकांच्या भावना आहेत. आता प्रभागाच्या विकासाबरोबरच इथल्या जनतेचा देखील उत्कर्ष झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, तर त्या दृष्टीने आपल्याला काय करता येऊ शकतं? आणि लोकांना काय, रस्ता, पाणी. आता पाण्याचा तर प्रॉब्लेम आपण आपल्या मालकी जागा देऊन पाण्याची टाकी आपण बांधलेली आहे, तर पाणी चांगल्या प्रकारे, रस्त्यांची कामं चालू आहेत, तर ते होऊन जाईल. म्हणजे तुमच्या माध्यमातून बरीचशी सामाजिक व राजकीय कामं झालेली आहेत, मोठ्या प्रमाणात निधी देखील वापरला गेलेला आहे. बरं, आता 15 जानेवारी रोजीला मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना मी, आता बघा पॅनलमध्ये 3 उमेदवार तर बिनविरोध निवडून आलेले आहेत. 3 बिनविरोध आले, त्यामुळे लोकांच्या काय होतात का, आपला नगरसेवक निवडून आलेला आहे तर आपण मतदान कशाला करायचं. तर माझं लोकांना एकच आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यास यावे आणि आम्हाला भरघोस मतं द्यावी, एवढंच म्हणून.